लाल मिरची आणि ह्या घेतल्या 2 किलो. आणि आजचा माझा बेत आहे, वरण भाताचा कुकर लावलेलाच आहे, डाळ भाजी करणार आहे आणि रोडगे करणार आहे. तर रोडगे कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे, तर बघत राहा. आता माझी पालक निवडून झाली आहे आणि लसूण कांदा अद्रकची मी पेस्ट तयार करते आणि नंतर मग रोडग्याला सुरुवात करते. मंडळी आता बघा मी रोडगा करत आहे. तूप लावत आहे आधी आणि वरतून एक छोटा उंडा घेत आहे. हे असं करून याला पॅक करायचं. पॅक केल्यानंतर असं करत राहायचं. पंधरा 20 मिनिटं याला करून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर काढून घ्यायचं. हे बघा आता मी याला परतवते. असं परतून दिलं की हे होतात. याला वरून थोडंसं तूप लावायचं म्हणजे त्याला तूप पण याच्यामध्ये लावता येते आणि टाकलं जाते. एकदम मंद आचेवर केलं म्हणून ते झालं, नाही तर ते जळले असते. आणि खायला पण छान लागतात. तर मंडळी करत राहा, असेच रोडगे करत राहा. सो बघा माझ्या मुली किती छान अलमारी सजवली आहे. ती सगळ्या व्यवस्थित माझ्या एका इकडे माझ्या सगळ्या साड्या ठेवल्या आहे आणि एक इकडे तिचे सगळे ड्रेस. हे आहे छोट्या मुलीचे कपडे, इथे जीन्स आहे, हे तिचे जीन्स आहे आणि हे आमच्या रुचिकाचे ड्रेस आहे. इकडे सगळे टॉप ठेवलेले आहे. हे सगळे टॉप आहे आणि हे कांचनचे टॉप, हे नॅनोचे टॉप, नाही हे स्पेशल नॅनोचे टॉप आहे आणि हे कांचनचे आहे आणि राणीचे आणि हे इथे यांची जीन्स आहे सगळ्यांचे. किती छान सजवली आमची कांचननी अलमारी. तर मस्त बघत राहा आमचा ब्लॉग आणि आता मी म्हणणार तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो बाय बाय.